आपण पाहू शकतो ही जालन्यातली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। आंदोलक विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। सध्याची ताजी दृश्य आपण पाहू शकतो। बंजारा समाजाचे उपोषण मिळण्याकरता आंदोलन करण्यात आरक्षण मिळण्याकरता हे उपोषण करण्यात येत होतं आणि सध्या विजय चव्हाण यांनी उपोषण सोडलेलं आहे। सध्याची ताजी दृश्य आपण पाहू शकतो। मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधलेला आहे। बंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। जालन्यात हे उपोषण सुरू होतं आणि सध्या बंजारा समाजाचं हे उपोषण मागे घेण्यात आलं। आरक्षणाच्या मागणीकरता हे उपोषण करण्यात आलं अशी माहिती मिळते आणि सध्या विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि या उपोषण स्थळाची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची यांची मागणी होती आणि सध्या ही ताजी दृश्य आपण पाहू शकतो। पंकजा मुंडे बोलतात। बंजारा समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते। आमच्या अर्जुन भाऊंनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं। प्रशासनात प्रयत्न केले। शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं। आमचे संजय भाऊ राठोड खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली, खूप विनंती केली। त्यांची तब्येत होती आणि 45 वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील, त्यांच्या डेलिगेशन आणि सारे दवाखाने नेता करता हेटत थांबो आपण स्टेज बाजले तो स्टेज सत्ता की जास्त वेळ होता तर स्टेज पूर्ण हेट आपलं हेट हे सगळे विनंती करतो। त्यांचं बीपी ड्रॉप होत होतं। स्वतः मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार बुधवारपैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे। त्यांना वेळ देणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।